लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून देशभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। जालना लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून जिल्ह्याचे खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 6व्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर काँग्रेस नेता तथा ओबीसी चेहरा असलेले सत्संग मुंडे जालना लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे जालना लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवाराशी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली। यावर सत्संग मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली, पाहूयात। सर्वप्रथम हा विषय आहे की एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि संघटनेत काम करत असताना प्रत्येक वेळेस आपण कुठेतरी जाऊन एक काम केलं पाहिजे या मताचा तर मी पहिल्यापासूनच होतो। आणि ज्यावेळेस मी युवक काँग्रेसचा लोकसभा कमिटीचा अध्यक्ष होतो, अनेक आंदोलनं केली आणि या आंदोलनाच्या बळावर मागच्या 2019ला सुद्धा मी लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक होतो। यावेळी उत्सुक आहे, पण यावेळेसचा जो माझ्या मनामधला उत्साह आहे तो असा आहे की माझे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून जो देशभर नारा दिला आहे, त्याच नाऱ्यावर मागच्या अनेक वर्षापासून 2 पिढ्यांपासून मंडल स्तंभाच्या माध्यमातून माझे वडील आणि मी सातत्याने काम करत आलो आहे। आणि म्हणून मला यावेळेस आशावाद आहे की नक्कीच जालना लोकसभा ही काँग्रेस पक्षाला तर सुटेलच, त्याचबरोबर ओबीसी चेहऱ्याला सुद्धा काँग्रेस पक्ष इथं संधी देईल याची सुद्धा मला अपेक्षा आहे।